नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा ऋषिकेश आणि इन्स्पेक्टर साहेब हे लताबाईला न घेता कोर्टामध्ये येतात, तर कोर्टामध्ये आता लगेच सौमित्र इन्स्पेक्टर साहेब यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. त्यानंतर आता विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा युअर ऑनर, आम्ही तेथे गेलो होतो परंतु तेथे आम्हाला कोणीही सापडले नाही. तर आता जानकी ओरडते. जानकी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, अहो असं कसं, तेथे माझी आई होती, मग आई कुठे गेली? माझ्या डोळ्यांनी आईला तेथे पाहिलं होतं. आणि हे बघा जज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, आई तेथे होती. आणि ऋषिकेश, तुम्ही आईला का आणलं नाही? म्हणून आता जानकीची अवस्था खूप बिकट होते, कारण तिला तो क्षण आठवतो की जेव्हा ती तेथे गेली होती तेव्हा लताबाई तेथेच होती. हे सर्व काही तिला आठवते. इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की हे बघा, आम्हाला तेथे एक फोन सापडला, त्यामध्ये एक व्हिडिओ आहे. ऋषिकेशला आणि इन्स्पेक्टर साहेबांना तेथे गेल्यानंतर काय अगदी आढळले, सर्व काही आता ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येते. आणि इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आता तो घडलेला प्रकार सर्व कोर्टासमोर सांगत असतात, त्या मोबाईल बद्दल आणि त्यातील त्या व्हिडिओ बद्दल. तेव्हा आता जानकी म्हणते की व्हिडिओ, आणि कसला व्हिडिओ? जानकीला काही कळत नसतं. जानकीला आता खूप टेन्शन येते. त्यानंतर आता व्हिडिओ म्हटल्यानंतर आता ॲडव्होकेट विद्याधर सागर लगेच उठतात. इन्स्पेक्टर साहेबांच्या हातून तो मोबाईल घेतात आणि तो व्हिडिओ बघून ते आता जानकीकडे पाहतात न. तेव्हा आता ऐश्वर्याला तर खूप हसू येत असते, कारण हे सर्व ऐश्वर्याचं कारस्थान असते. ऐश्वर्यानेच आता हे सर्व मुद्दाम केलेलं असतं. आणि आता ॲडव्होकेट वकिलांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते लगेच आता तो व्हिडिओ जज साहेबांना पाहण्यासाठी देतात. तेव्हा आता जानकी ओरडते की सौमित्र भाऊजी, अहो त्यात काय आहे? जानकीला आता खूप टेन्शन येत असते, तिच्या जीवाची पूर्णपणे उलघाल होते. तेव्हा आता जज साहेबांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या लगेच जानकीला म्हणतात की तुम्हीच बघा आणि त्यानंतर आम्हाला सांगा. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये आता असे दाखवले जाते की जानकीची साडी कोणीतरी घातलेली आहे सेम तशीच, आणि लताबाईला पाण्यात ढकलून देण्याचा प्रयत्न जो केलेला आहे ते सर्व आता त्या व्हिडिओमध्ये दाखवले जाते. जानकीला मात्र आता हे सर्व बघून अगदी धक्का बसतो. जानकीला इतका धक्का बसतो, जानकी लगेच चक्कर येऊन खाली पडते. तर ऋषिकेश, अवंतिका लगेच धावतात आणि जानकीच्या अगदी जानकी काय झालं, जानकी डोळे उघड म्हणून ऋषिकेश खूप ओरडत असतो. अवंतिका सुद्धा की वहिनी काय झालं, डोळे उघडा. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर लगेच म्हणतात की युअर ऑनर, अहो जेव्हा खरे पुरावे तुमच्या समोर आले तर आता हा जो काही गुन्हेगार आहे तर तो हे सर्व नाटक करतोय. तेव्हा आता सौमित्र लगेच उभा राहतो. सौमित्र म्हणतो की ऑब्जेक्शन मेलॉर्ड साहेब, तुम्ही त्यांची अवस्था काय आहे ती बघू शकता. त्यांना आत्ताच हे सर्व कळते की त्यांच्या आईबरोबर हे सर्व झालेले आहे. तर आणि कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हे कळेल का की त्याच्या आईसोबत हा सर्व प्रकार घडलेला आहे, तर त्यामुळे हे बघा मिलॉर्ड साहेब, मी कोर्टाला विनंती करतो, ट्राय टू अगेन, मी रिक्वेस्ट करतो की हे बघा माझी रिक्वेस्ट अगदी मंजूर करावी. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर आणि सौमित्र यांच्यामध्ये खूप अशी वादावादी होत असतात. पूर्ण कोर्टामध्ये आता एक प्रकारचा गोंधळ उडून जातो आणि जानकी तर बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा आता जज साहेब आहे तर ते ओरडतात की ऑर्डर ऑर्डर. तेव्हा कुठे सर्वजण शांत बसतात. त्या अगोदर पूर्णपणे एक असा गोंधळ उडून गेलेला असतो. तेव्हा आता युअर साहेब म्हणतात की ह्या कोर्टाची जी काही परिस्थिती आहे या केसची, तर ती बघता आता हे कोर्ट मात्र माणुसकीच्या अगदी दिशेने जात आहे. तोपर्यंत जानकी रणदिवे यांना अगदी व्यवस्थित बरं वाटत नाही, तोपर्यंत मात्र ह्या केसचं हेअरिंग आहे तर ते मात्र पुढे ढकलण्यात येत आहे. तेव्हा आता हे ऐकून मात्र ऐश्वर्याचा आणखीनच जळफळाट होतो आणि कोर्ट मात्र पोलिसांना आदेश द्यायचा आहे की त्यांनी मात्र या केसचा अगदी व्यवस्थित विचार करूनच अगदी पाऊल उचलावं, जास्तीत जास्त अगदी कठोर कारवाई करून गुन्हेगारापर्यंत पोहोचवावं. मिसेस रणदिवे यांची तब्येत बरी झाल्यानंतर हा खटला आहे तो पुन्हा एकदा सुरू होईल. तोपर्यंत मात्र जानकी रणदिवे ह्या शहर सोडून कुठेही नाही जाऊ शकत आणि हे कोर्ट येथेच थांबत आहे असे मात्र सांगतात. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं डोळे उघड, जानकी डोळे उघड. तेव्हा मात्र आता जानकीला घाईने सिटी हॉस्पिटलला आणले जाते आणि आता सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश सगळेजण जानकी शुद्धीवर येईपर्यंत खूप टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे घरी येतात आणि नाना आणि सुमित्रा यांना सांगतात. ते ऐकून नानांना तर धक्काच बसतो. नाना म्हणतात की काय जानकी अगदी बेशुद्ध पडलीस? तर सारंग म्हणतो की हो, वहिनीला चक्कर आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट केलेलं आहे. ऋषिकेश दादा आणि सौमित्र दादा तिच्यासोबतच गेलेले आहेत. तेव्हा आता नाना लगेच देवाला हात जोडतात की अरे देवा, जानकीला लवकरात लवकर शुद्ध येऊन दे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की झोपेचं सोंग घेणारा माणूस त्याला हवं तेव्हाच तो शुद्धीवर येऊ शकतो. आणि आई हे बघा,
ती काही चक्कर वगैरे येऊन पडलेली नाही, तिचं खोटं आहे, तर ते सगळ्यांसमोर पडलं म्हणून तिने चक्कर येण्याचं नाटक केले. नानांना आता इतका ह्या ऐश्वर्याचा राग येत असतो आणि ती जानकी आहे ना ती पूर्णपणे नाटक करते. सिरियलमध्ये नाही का ते हिरो हिरोईन असे डोक्याला हात लावून चक्कर वगैरे येऊन खाली पडण्याचं नाटक करतात, एवढंच काहीतरी झालेलं आहे. तर नाना लगेच ऐश्वर्यावर ओरडतात की ऐश्वर्या तू आता गप्प बस. अगं हा जो काही प्रसंग आहे तो किती गंभीर आहे आणि तू काय बोलतेस, तुला हे नेमकं बोलण्यासाठी कसं सुचते ग. तेव्हा आता लगेच सारंग बाजू घेतो ऐश्वर्याची आणि नानांना बोलतो. नानांना म्हणतो की वा वा नाना, खरंच जानकी बहिणीने त्या बाईला पाणी ढकललं आणि तुम्हाला फक्त आणि फक्त ऐश्वर्याची चूक दिसते. तर तेव्हा आता नाना स्पष्ट शब्दात म्हणतात की हे बघ सारंग, जानकी कधीही काही चुकीचं नाही करू शकत, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर तेव्हा सारंग म्हणतो की नाना तो विश्वास आहे तो बाजूला ठेवा, कारण मन कधी कधी आपल्याला फसवते परंतु डोळे नाही फसवू शकत. त्यामुळे आता मी तुम्हाला जो दाखवत आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघा. म्हणून सारंग आता तो व्हिडिओ नाना आणि सुमित्राला दाखवतो. ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असे दिसत आहे की जानकी बहिणीने स्वतः लताबाईला पाण्यात ढकलले म्हणून. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ मला काही बघायचं सुद्धा नाही, माझा कशावर विश्वास नाही बसणार. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो नानांचा नाही विश्वास बसणार, परंतु आई तुम्ही निदान तुमचा तरी विश्वास आहे ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ ऐश्वर्या खरं खोटं बाजूला ठेव, मी नेहमी अगदी आतील आवाज ऐकत असते आणि तो माझा आतील आवाज मला हे सांगतो की जानकी कधी असं काही करू शकत नाही म्हणून. किंवा आता हे दोघांचं जानकीविषयी असणारं मत ऐकून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची बोबडी ओळते. आता ऐश्वर्या लगेच म्हणते की वाई सौमित्र भाऊजीच अगदी जानकी बहिणींचे वकील आहेत, परंतु तुम्ही दोघे सुद्धा तसेच आहात. सगळेजण तर जानकीचीच वकिली करतात, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा म्हणजे कोर्टात कितीही काही निकाल जरी लागला तरी सुद्धा खरी शेवटी तीच असणार आणि वाईट तर शेवटी मीच ठरणार आहे. असे बोलून ऐश्वर्या तोऱ्यातच आत जायला निघते. सारंग लगेच म्हणतो की ऐश्वर्या. सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते की हे बघ मी तुझ्यावर नाही रागावले, पण आता अगं जानकीची तब्येत बरी नाही, त्यामुळे आताही भांडणं नकोय. अगं माझ्या मनामध्ये सारखे हेच विचार येतात की तिकडे काय सुरू असेल. सौमित्रा आणि ऋषिकेश अजूनपर्यंत घरी नाही आलेत, त्यामुळे मला खरंच काळजी वाटायला लागली. मागच्या वेळेस जेव्हा जानकीला पोलीस घेऊन गेले होते तेव्हा ओवीला, आणि तेवढ्यात ओवी बाहेर येते आणि सुमित्राला विचारते की आजी अगं आई कुठे आहे. तेव्हा आता सुमित्रा आणि नाना एकमेकांकडे बघतात. ओवी पुन्हा विचारते की अगं आजी सांग माझी आई कुठे आहे ग. नाना आजोबा हो तुम्ही तरी सांगा की माझी आई कुठे आहे ते. तेव्हा आता नाना ओवीला समजावतात की हे बघ ओवी बाळा तू काळजी करू नकोस, आई लवकरात लवकर येईल म्हणून. त्यानंतर आता इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये जानकीवर उपचार सुरू होतात. आता सौमित्र अवंतिका जानकी बहिणीकडे अगदी पाहत असतात, त्यांचे डोळे भरून येतात जानकी बहिणीची ती अवस्था पाहून. ऋषिकेशचे तर डोळे भरूनच येतात, तो सारखा जानकीलाच पाहत असतो की जानकी केव्हा शुद्धीवर येईल. डॉक्टरांचे उपचार सुरू असतात. तेव्हा आता डॉक्टर जेव्हा बाहेर येतात तर ऋषिकेश विचारतो की जानकी कशी आहे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा त्यांना जबर असा धक्का बसलेला आहे, कुठल्याही मेडिसिनला त्या प्रतिसाद नाही देत, जर त्यांची अवस्था अशीच राहिली तर त्यांची तब्येत ही क्रिटिकल होऊ शकते. तेव्हा आता हे ऐकून अवंतिका, सौमित्र आणि ऋषिकेश यांना धक्का बसतो. तेव्हा अवंतिका डॉक्टरांसमोर हात जोडते की डॉक्टर काही करा, कितीही प्रयत्न करा, परंतु वहिनींचा जीव वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करतोय. तेव्हा आता अवंतिका ही खूप टेन्शन मध्ये म्हणते की सौमी अरे हे सर्व काय होऊन बसले तर. आणि ऋषिकेश दादा मुळातच तुम्हाला माहिती होतं की त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तुम्ही कशाला तो व्हिडिओ कोर्टामध्ये घेऊन आलात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं तू काय बोलते, तू सुद्धा एक वकील आहेस. अगं दादा तिथे एकटा गेला नव्हता, दादा सोबत पोलीस होते आणि तो व्हिडिओ कुठे तो लपवणार होता ग. त्या व्हिडिओमुळे बरचसं काही झाले, कारण ती केस आपल्या विरोधात तर गेली आणि 15 दिवसात आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की त्या व्हिडिओमध्ये जी कोणी होती तर ती जानकी नव्हती. तर तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे तू काय बोलतोस, डॉक्टर काय म्हणाले हे तुला माहिती आहे ना की जानकी रिस्पॉन्स देत नाही म्हणून. जानकी सहजासहजी हे सर्व करणाऱ्यातली नाही आणि तिने आता आपल्याला सर्वांना सावरले आणि तीच आज रिस्पॉन्स करत नाही म्हणून ऋषिकेश खूप रडतो. तेव्हा अवंतिकाच्या सुद्धा डोळ्यात खूप पाणी येते. सौमित्र सुद्धा तो आता दादाला समजावतो की हे बघ दादा ऐकून घे, तू काही काळजी करू नको, जानकी बहिणी बरी होणार आहे, तू इथे बस. म्हणून आता सौमित्र हा ऋषिकेशला खाली बसवतो आणि वहिनीला काही होणार नाही असं आता त्याला आधार देतो. आणि तेव्हा ऋषिकेश खूप रडत असतो आणि तेवढ्यात जानकी त्याच्या जवळ आल्याचा भास त्याला होतो. जानकी आता त्याला म्हणलेली असते की ऋषिकेश रणदेवे कधीपासून हार मानायला लागलेत, त्यामुळे नाही ऋषिकेश तुम्हाला असं खचलेलं मी नाही बघू शकत. त्या खांद्यावर अख्ख्या घराचा भार आहे, आई नाना सगळेजण तुमच्यावर अवलंबून आहे, ओवीच्या भविष्याची जबाबदारी या खांद्यावर आहे. आणि जानकी मात्र आता त्याच खांद्यावर डोकं ठेवते आणि जानकी याच खांद्यावर डोकं ठेवून अगदी निश्चिंत राहते.
हे खांदा मी अगदी झुकलेलं नाही बघू शकत, त्यामुळे नाही ऋषिकेश तुम्हाला असं खचून नाही चालणार. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी अगं खरंच तू नाही माझ्यासोबत, खूप एकटं वाटतं. तेव्हा जानकीने त्याला सांगितलेलं असतं की हे ऋषिकेश, जेव्हा सगळे काही अगदी मनाचे मार्ग बंद होतात तेव्हा फक्त आणि फक्त परमेश्वर असतो आपल्या सोबत. त्यामुळे ऋषिकेश तुम्हाला कळतं ना मी तुम्हाला काय म्हणतो. आणि तेवढ्यात जानकी तिथून निघून जाते आणि ऋषिकेश आता त्या भासातून बाहेर येतो. तेव्हा आता सौमित्रा हा लगेच ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवतो. दादा जेव्हा म्हणतो तेव्हा आता ऋषिकेश जानकी जानकी करत असताना त्याला आता अगदी तो भास असल्याचं जाणवते. लगेच तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की सौमित्र आणि अवंतिका तुम्ही दोघे इथेच थांबा, मी आलोच, असे बोलून आता ऋषिकेश. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या फोनवर बोलत असते की काम झाले आणि तसंही त्या जानकीची चिंता कशाला करायची, ती हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तेवढ्याच सारंग मात्र आता चोरून ईचं बोलणं ऐकण्याचं ठरवतो आणि तिची या सर्वातून सुटका होणार या अगोदरच आपण लवकरात लवकर प्रॉपर्टीचं डील करून घेऊया. प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते फक्त आणि फक्त माझ्या नावावर व्हायला हवेत. तेव्हा मात्र सारंग जेव्हा हे सर्व ऐकतो तर त्याला धक्का बसतो. तो मनात विचार करतो की ऐश्वर्या नक्की हे सर्व काय करतात, तर कशाच्याही बाबतीत त्या मला काही कळून देत नाही, अंधारातच ठेवतात. मग नक्की आता हे पेपर्स बद्दल काय असेल, त्यामुळे नाही आता मला लक्ष द्यावेच लागेल, म्हणजे ह्या नक्की मला सुद्धा फसवतात, असे बोलून सारंग लगेच आता बाजूला जातो आणि ऐश्वर्या तोपर्यंत फोन ठेवते. तेव्हा सारंग घाईने रूम मध्ये येतो आणि जे काही प्रॉपर्टीची ती फाईल आहे तर कपाटातून अगदी घाबरतच ती फाईल घेत असतो. तेव्हा मात्र जेव्हा ते पेपर्स तो वाचतो तर तेव्हा त्याला कळते की सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावर आहे. तर त्याला धक्काच बसतो. माझ्या नावावर काही नाही म्हणजे इतके दिवस ही मला मूर्ख बनवत होती तर, आणि मी तर मूर्ख बनलो. मग आता सारंगला खूप पश्चाताप होतो आणि तेव्हा त्याला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं की जेव्हा ते पेपर्स बदलायचे असतात, ऋषिकेश दादानी सही केल्यानंतर ते जे काही प्रॉपर्टी असेल ती फक्त आणि फक्त एका मुलाच्या नावावर असेल, सारंग रणदिवे यांच्या नावावर. हे सर्व आता सारंगला आठवते आणि तेवढ्यात सारंगला खूप आता राग येतो. तेवढ्यात ऐश्वर्या आत येत असते. ऐश्वर्या मात्र सारंगला त्या अवस्थेत पाहते आणि त्याच्या हातात ती फाईल असते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, तर सारंग लगेच रागाने उठतो आणि म्हणतो की एवढा मोठा विश्वासघात ऐश्वर्या, तुम्ही तर म्हणाला होतात की ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर आहे म्हणून, आणि ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुमच्या नावावर ऐश्वर्या तुम्ही केली म्हणून. रागाने आता सारंग ती फाईल फेकून देते. तर ऐश्वर्या त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर ऋषिकेश धावतच देवी आईच्या मंदिरात येतो. तेव्हा आता रडतच तो देवी आई समोर येतो, हात जोडतो आणि म्हणतो की देवी आई, आजपर्यंत जानकीने प्रत्येक दुसऱ्यासाठीच तुझ्यासमोर माथा जोडला, श्रद्धेने ती तुला कायम शरण आली, कायम तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, मनोभावी तुझी पूजा केली. आणि असं म्हणतात की तुझी पूजा केल्याचं पुण्य हे सगळ्यांना लाभतं. पण मग माझ्या जानकीवरच काय हे सर्व संकट आलं, ती कायम दुसऱ्यासाठी धावते, ती प्रत्येकासाठी सर्व काही करत असते. मग आज तिच्यावर ही वेळ का आली, का ती ह्या सगळ्यामध्ये अडकली. त्यामुळे देवी आई तूच आता ह्या संकटातून जानकीला बाहेर काढ, तूच या सगळ्यातून तिला वाचव. म्हणून आता ऋषिकेश देवी आईला प्रार्थना करतो, काहीतरी चमत्कार कर तू देवी आई, काहीतरी चमत्कार कर, असे आता ऋषिकेश अगदी डोळ्यात पाणी आणत देवी आईला विनवणी करतो. तेव्हा आता ऋषिकेश अगदी जोरजोराने घंटा वाजवत असतो. तर इकडे जानकीवर उपचार सुरू होतात. त्यानंतर आता इकडे सारंग खूप पेटलेला असतो. रागावून तो ऐश्वर्याला म्हणतो की सगळे पेपर्स तुम्ही तुमच्या नावावर करून घेतले, तर मोठा विश्वासघात तुम्ही माझ्याशी केलात, म्हणून सारंग खूप ओरडतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, शांत व्हा, सारंग हे बघा, ऐकून घ्या. तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा त्याच्या जवळ यायला लागते तर सारंग रागाने म्हणतो की ऐश्वर्या मला हात लावू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग ऐका, परंतु सारंग ऐकायला तयार नसतो. ऐश्वर्या लगेच दरवाजा लावून घेते आणि परत सारंगला हात लावून म्हणते की सारंग ऐका, परंतु आता सारंग खूप जोरात ओरडतो की ऐश्वर्या प्लीज. आणि खरंच ऐश्वर्या तुम्ही खूप मोठी चूक केली. तुमच्यावर जो विश्वास होता तो विश्वासच माझा उडाला, आणि तुम्ही तर म्हणाला होतात की हे सगळं काही तुम्ही आपल्या दोघांसाठी करतात. मी तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवला, तुम्ही मला जसे सांगताल अगदी तसे मी करत आलो. माझ्या घरच्यांना सुद्धा मी अगदी फसवलं, खोटं बोललो. सारंग आता ही सर्व रडत आता ऐश्वर्याला जाब विचारतो, माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही, इतकं मी स्वतःला बदलवलं, ते पण तुमच्यासाठी, तुमचं ऐकून. आणि खरंच तुम्ही तर मला म्हणाला होता की तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून, आणि म्हणाला होतात की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग. तर सारंग म्हणतो की तुम्ही म्हणाला होतात की हे सर्व आपल्या दोघांसाठी तुम्ही करतात. तर मला एक गोष्ट सांगे की ह्या सर्व प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त तुमच्या एकटीचंच नाव कसं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, आपण प्रॉपर्टीचे पेपर्स बदलूयात. तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, त्याची काही गरज नाही. आता
आतापर्यंत फसलो, परंतु आता यापुढे नाही फसू शकत. तुम्ही आजपर्यंत मला अंधारात ठेवलं आणि तुमच्या प्रेमापोटी मी माझ्या घरच्यांना अंधारात ठेवले, परंतु आता नाही, आता मी नाही थांबू शकत. हे पेपर्स घेऊन मी माझ्या घरी जातो खाली आणि सगळ्यांना खरं काही सांगतो. मला फसून तुम्ही हे पेपर्स तुमच्या नावावर करून घेतले, मी सगळ्यांना हेच सांगणार आणि ही जी प्रॉपर्टी आहे तर तुम्ही ती विकतात म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, तुम्ही असा वेडेपणा करू नका, आपल्या दोघांची टीम आहे ना. सारंग म्हणतो की टीम का, कसली टीम? ऐश्वर्या, आपली टीम कधीही नव्हती, आपली टीम आहे हे असे फक्त मला वाटत होते, मी त्याचा विचार करत होतो, तुम्ही नाही. तुम्हाला तर कधीच हे सर्व वाटत नव्हते. टीम तर फक्त आमच्या रणदिव्यांची होती आणि माझ्याशी मात्र खोटं वागून ती टीम तुम्ही तोडली. नाही ऐश्वर्या, आता यापुढे नाही, आता माझे डोळे उघडलेत, मी आता तुमच्या टीम मध्ये नाही आणि जे काही घडलेलं आहे ते सर्व मी आता खाली जाऊन सांगणार आहे. तर तेव्हा आता सारंग ते पेपर्स गोळा करत असतो तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, जा तुम्ही आता, आणि नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की फक्त घरच्यांना नाही तर पोलिसांना सुद्धा बोलवा, म्हणजे पोलीस मला घेऊन जातील आणि माझ्या सोबत जो काही एक निष्पाप जीव आहे तो सुद्धा तुरुंगात अगदी सडेल. म्हणून आता ऐश्वर्या खोटे प्रेग्नेन्सीचं नाटक करते की ती प्रेग्नेंट आहे असे ती मुद्दाम आता सारंगला दाखवते. तेव्हा सारंग थांबतो आणि लगेच आपला चेहरा वळवतो तर ऐश्वर्या लगेच आता तिकडे तोंड करून उभी राहते. सारंग आता ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि आता सारंग पुन्हा ऐश्वर्याला विचारतो की तुम्ही काय म्हणालात. तर ऐश्वर्या नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की काही नाही सारंग, तुम्ही जा. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, मी ऐकलं की तुम्ही आता काय म्हणालात, निष्पाप जीव वगैरे म्हणजे काय. तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की सारंग, बाई जेव्हा दोन जीवाची असते तर तेव्हा त्याचा अर्थ काय होतो सारंग, तेव्हा तिला काय म्हणतात. तर सारंग म्हणतो की आई. ऐश्वर्या रडतच म्हणते की हो सारंग, अहो मी आई होणार आहे, खरंच मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकून मात्र आता सारंगला तर धक्काच बसतो, त्याला आनंद सुद्धा होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तो म्हणतो की ऐश्वर्या, म्हणजे तुम्ही आई होणार आहात आणि मी बाबा होणार आहात का. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या हो हो म्हणत असते. बरोबर ती सारंगला परत आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते, तरी सुद्धा आता सारंगचा विश्वास बसत नाही. तो म्हणतो की खरंच ऐश्वर्या, यावेळेस सांगा की तुम्ही हे सर्व खोटं तर नाही ना बोलत. आणि ऐश्वर्या तर खोटंच बोलत असते. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो इतका मोठा अविश्वास तुम्ही माझ्यावर दाखवू नका. सारंग विचारतो की पण हे सर्व कधी. तर आता ऐश्वर्या खोटं बोलते, म्हणते की नाही, आपण जेव्हा वाईन घेत होतो त्या रात्री हे सर्व झाले आणि परवा जरा मला मळमळल्यासारखं होत होतं, तर तेव्हा काल मला त्याचा अर्थ कळला. सारंगला तर लगेच आनंद होतो आणि हे बघा सारंग, अहो मी तुम्हाला सगळं काही सांगणारच होते, परंतु आपल्या घरामध्ये कोर्ट केस हे सर्व सुरू होते म्हणून मी तुम्हाला नाही सांगू शकले. आणि तुम्हाला माहिती आहे का सारंग, अहो प्रॉपर्टीच्या हे पेपर्स मध्ये मी माझं नाव टाकणारच नव्हते, मी फक्त तुमचं नाव टाकणार होते. परंतु त्यानंतर सारंग, मला खरंच खूप भीती वाटली. मला तर असं वाटलं की तुम्ही खरंच एकतर किती भोळे आहात. त्या जानकीने तुमच्याशी गोडगोड बोलून पेपर्सवर सह्या जर करून घेतल्या, आपलं नुकसान होईल आणि त्यानंतर आपल्या बाळाच्या भविष्याचा मी विचार केला, म्हणून मी हे सर्व केले आणि रडण्याचं आता नाटक करते. तर सारंगचा अगदी विश्वास बसतो. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही आपला इतका विचार करता, तेव्हा तुम्ही मला का सांगितलं नाही, का माझ्यापासून एवढं सगळं लपवलं. तेव्हा ऐश्वर्या अगदी रडत म्हणते की अहो सारंग, ती तर माझी चूक झाली ना हो, मी तुम्हाला सगळं काही सांगायला हवं होतं, परंतु मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, इथून पुढे मात्र मी तुमच्याशी कधी असं खोटं नाही बोलणार आणि कधी काही लपवणार सुद्धा नाही. आणि रडतच हात जोडते आणि मला माफ करा सारंग असं नाटक करत म्हणत असते. आता हे सर्व जे काही सुरू आहे ते सारंगला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ऐश्वर्याचं हे दुसरं नाटक सुरू असतं. बायकोचा बैल असणारा सारंग लगेच तिच्यावर विश्वास ठेवतो आणि मी तुम्हाला माफ केलेला आहे असे तिला अगदी जवळ घेत म्हणतो. ऐश्वर्या, अहो तुम्ही मला किती मोठी बातमी दिली, एक खूप मोठी गुड न्यूज तुम्ही मला दिली, म्हणून सारंगला आता फारसा आनंद होतो. अहो ऐश्वर्या, मी बाबा होणार आणि आपला गुंडू येणार, म्हणून आनंदाने तो उड्या मारायला सुरुवात करतो. गुंडू असा आपला इकडे तिकडे घरात धावणार, जिकडे तिकडे पावडरचा सुगंध येणार, इतका आनंद ह्या सारंगला होतो. आणि ऐश्वर्या तो सगळ्यांचे कपडे ओले करणार, ऐश्वर्या मी बाबा होणार, म्हणून अगदी तो ऐश्वर्याच्या हात धरतो आणि थँक्यू सो मच म्हणून तिला अगदी आनंदाने तिच्या हाताला धरून गिरक्या घेत असतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो सावकाश. आता इतकं नाटक ऐश्वर्या करायला सुरुवात करते. तेव्हा सारंग आनंदाने उड्या मारत असतो की मी बाबा होणार, ऐश्वर्या तुम्ही आई होणार. तेवढ्यात सुमित्रा दाराशी येते आणि हे सर्व ऐकते तर तिला सुद्धा खूप आनंद होतो. ती म्हणते की काय बोलतात ऐश्वर्या, तू आई होणार. तेव्हा आता लगेच सुमित्राला इतका आनंद होतो.
आणि खरंच तुम्ही दोघांनी किती मोठी आनंदाची बातमी दिली म्हणून तिच्या अगदी अंतःकरणातून तिला आनंद होतो। त्यानंतर आता इकडे ऋषिकेशची घंटानादही सुरूच असते। हातातून रक्त येत असते तरी सुद्धा तो घंटा वाजवायची काही बंद करत नाही। ऋषिकेशचा हात अगदी रक्तभंबाळ होतो पण तरी सुद्धा तो आपल्या हाताची पर्वा न करतो जानकीच्या जीवाची प्रार्थना देवी आईला करत असतो। आणि शेवटी चमत्कार होतो तर जानकीला इकडे अगदी शुद्ध आल्यासारखं होत असते, तिच्या हातामध्ये जीव येतो। त्यानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा आता तेथे मंदिरात ऋषिकेशचा हा प्रकार पाहत असतात आणि पेशंटला शुद्ध आली हे आता सौमित्र आणि अवंतिकाला कळते तर लगेच सौमित्र ऋषिकेशला फोन करायला घेतो। ऋषिकेश आता घंटा वाजवत असतो, हातात खूप रक्त निघत असते आणि तेवढ्यात तो आपला फोन बघतो। फोन आता सौमित्राचा आलेला असतो तेव्हा आता तो तसाच फोन घेतो आणि सौमित्रला विचारतो की अरे जानकी ठीक तर आहे ना। तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे दादा वहिनीला शुद्ध आलेली आहे, तू लवकरात लवकर इकडे ये। ऐकून आता ऋषिकेशला खूप आनंद होतो। आलोच असे बोलून तो फोन ठेवतो आणि देवी आईला हात जोडतो। देवी आई जानकीला शुद्ध आली असे तो देवी आईला सांगत असतो। देवी आई तू माझं गाणं ऐकलंस असे देवी आईला म्हणत असतो तर पुजारी काका ऋषिकेशचं हे बोलणं ऐकत असतात, त्यांना सुद्धा आनंद होतो तर ऋषिकेश देवीला हात जोडतो। पुजारी काका आता ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही इतक्या मोठ्या भक्तिभावाने देवी आईला साथ घातली आणि ती ऐकणार नाही असं कसं होईल बरं। देवी आई कधी आपल्या भक्तांना एकटं सोडत नसते, तिने तुमची हाक ऐकली आणि जानकी लवकरात लवकर नक्की बरी होईल तर आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होईल। तेव्हा आता ऋषिकेशला आनंद होतो, त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात। तेव्हा आता लगेच तो तेथून अगदी हॉस्पिटलला यायला निघतो तर इकडे सुमित्रा आपल्या देवघरात येते, देवाला हात जोडून देवाला म्हणते की देवा तुझ्या कृपेने मात्र आज या घरामध्ये पुन्हा एकदा सुखाची पावलं उमटणार आहे तर त्यामुळे देवा तू असंच कायम आमच्या पाठीशी राहा रे बाबा। आणि तेवढ्यात नाना हे आवाज देतात की सुमित्रा सुमित्रा तर सुमित्रा आता देवाला हात जोडून बाहेर येते आणि काय झालं काय हो कशाला हाका मारतात असं विचारते आणि थांबा जरा अगोदर हात पुढे करा तोंड गोड करा। तेव्हा नाना विचारतात की अगं काय झाले। नाना विचारतात की अगं साखर कसली वाटतेस तू, काय झालं बरं। अगं आपली एक सून तेथे मरणाच्या दारात हॉस्पिटलला आहे आणि तू साखर कसली वाटते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो सांगते आनंदाची बातमी आहे, कारण आपली दुसरी सून ऐश्वर्या आहे ना ती प्रेग्नेंट आहे। हे ऐकल्यानंतर आता नानांना धक्का बसतो। नाना म्हणतात की काय म्हणतेस तर ऐश्वर्या आणि सारंग तेवढ्यात बाहेर येतात। सारंग खुशत म्हणतो की हो नाना हे खरं आहे आणि ऐश्वर्याला म्हणतो की या ना ऐश्वर्या पुढे सावकाश शबर का। नानांना घाईने सांगतो की नाना आहो तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे, मी बाबा होणार आहे आणि ऐश्वर्या आई होणार आहे। तेव्हा ऐश्वर्या पदर घेते आणि मुद्दा म्हणते की सारंग आपण आई आणि नानांच्या पाया पडूयात तर तेव्हा आता ऐश्वर्या पाया पडायला जाणार तो सुमित्रा तिला म्हणते की अगं थांब आता तू यापुढे नाही वाकायचं। तेव्हा सारंग सुद्धा म्हणतो की हो ना आई एकदम बरोबर बोलली, ऐश्वर्या यापुढे तुम्ही आता वाकायचं नाही आणि आई यांच्या वतीने मी सुद्धा तुझ्या पाया पडतो। आणि सारंग आता लगेच आईच्या पाया पडतो की हा माझा आणि हा ऐश्वर्याचा म्हणून दोनदा तो नमस्कार करतो। नानांच्या सुद्धा अगदी दोनदा पाया पडतो। तेव्हा आता नाना तर रागानेच पाहतात आणि सुमित्राकडे बघतात तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेले असतं। सो नाना विचारतात की सुमित्रा अगं काय झाले तुझ्या डोळ्यामध्ये पाणी। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की देवाची किमया बघा, अहो देव दुःख तर देतो परंतु त्या पाठोपाठ सुख सुद्धा घेऊन येतो। मला मान्य आहे की जानकी हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, देव मात्र जानकीला लवकरात लवकर बरं करेल। सारंग म्हणतो की हो नक्की बऱ्या होतील, आमच्या बाळाचा पायगुणच आता चांगला असेल। सुमित्रा म्हणते की हो अरे नक्कीच चांगला असेल, परंतु आता यापुढे बाळाच्या आईने काळजी घेतली पाहिजे। तर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की अगं तू आता स्वतःची काळजी तर घ्यायचीच, आम्ही तर तुझी काळजी घेऊच परंतु तू सुद्धा स्वतःला जपायला हवं। ऐश्वर्या म्हणते की हो आई मी अगदी मस्त माझी काळजी घेईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं। इनफॅक्ट म्हणजे मी आज एका मैत्रिणीला भेटणार आहे, ती गर्भसंस्कार याचं शिबिर घेते, मी तेथेच जाणार आहे। तेव्हा आता ते ऐकून सुमित्रा खुश होते आणि छान छान असं म्हणून मी सुद्धा तुझ्यासोबत येत जाईल असं म्हणते तर ऐश्वर्या लगेच म्हणते की नको नको आणि परत म्हणते की आज नकोय, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही नंतर कधीतरी या माझ्यासोबत आणि शिबिर झाल्यानंतर कदाचित मी तेथूनच माझ्या मॉमकडे भेटायला जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते की आज नकोय। सुमित्रा म्हणते की कावेरी ताईंना सुद्धा ही आनंदाची बातमी सांग आणि त्यांना म्हणा चोर ओटी होईपर्यंत ही बातमी मात्र कुणाला सांगू नका। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो हो सांगते तर सारंग लगेच म्हणतो की मी सुमित्र दादा आणि अवंतिका यांना सुद्धा ही गोड बातमी देतो। तर तेव्हा आता सारंग फोन करायला घेणार तोच ऐश्वर्या म्हणते की सारंग आत्ता नको, कारण घरातील परिस्थिती तुम्हाला तर माहितीच आहे, सगळे हॉस्पिटलला आहेत, सगळेजण काळजीत आहे, घरी आल्यानंतर आपण त्यांना व्यवस्थित सविस्तर सांगूयात। तर सारंग म्हणतो की बरं ठीक आहे आणि हे
बघा आई शिबिराला जायचं आहे त्यामुळे मी जाऊन जरा तयार होते. अगदी गोड बोलत असते की नाना येते मी. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या जिन्यावरून तुम्ही सावकाश जा. तर ऐश्वर्या रूम मध्ये जात असते तर सुमित्रा म्हणते की सारंग अरे चल तोंड गोड कर, मी तुला साखर देते. म्हणून सारंग खूपच खुश होत असतो आणि आता सुमित्रा आपल्या मनात म्हणत असते की खरंच घरात जशी देवा तू ही आनंदाची बातमी दिलीस तसंच तू जानकीला सुद्धा आता लवकरात लवकर बरं कर रे बाबा. त्यानंतर आता इकडे जानकीला शुद्ध येते. ऋषिकेश तिच्या जवळ असतो आणि सौमित्र अवंतिका सुद्धा. ऋषिकेश तिचा हातात हात धरतो आणि विचारतो की जानकी तू आता ठीक आहेस ना, तुला बरं वाटतं ना. तेव्हा आता जानकीला आईची आठवण होते की आईला मी नाही ढकललं, आईला कोणी ढकलून दिलं असेल, माझ्या आईचा बदला घेण्यासाठी माझ्या आईचा बळी दिला. म्हणून जानकी खूप रडत असते. मी त्या ऐश्वर्याला नाही सोडणार असे बोलून जानकी आता तेथून आता जे काही आपल्या सलाईन वगैरे आहे ते काढून अगदी त्या ऐश्वर्याकडे जायला निघते. तेव्हा ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका जानकीला अडवतात. सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ आपण सगळेजण मिळून तिला दाखवून देऊयात, परंतु आता मात्र तू शांत हो प्लीज. तेव्हा आता ऋषिकेश तिला शांत राहायला सांगतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि हे बघ जानकी तू आता शांत राहा, यातून तू बाहेर पड आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू एकटी नाही म्हणून. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. तुझ्या आईला आम्ही शोधू, त्यांना काही झालेले नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी तुम्हीच आमच्या होप्स आहात. आपल्याकडे अजून 15 दिवस आहे. जे काही करायचे आहे ते आपण लवकरात लवकर करू, परंतु अगोदर मात्र तुम्ही स्वतःची काळजी घेऊन अगदी व्यवस्थित बऱ्या व्हा. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या डोक्यावर हात ठेवतो, तिला आधार देतो आणि जानकीला शांत करतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्याचा पाठलाग करत सारंग त्या हॉटेलमध्ये बाजूला येतो आणि म्हणतो की गर्भसंस्काराला जायचं म्हणालात आणि त्या तर येथेच आला. म्हणून तो तेथील एका वेटरशी कानाशी बोलतो आणि सारंग मात्र आता वेटरचा वेश घेतो आणि आता ऐश्वर्या जे काही बोलत आहे तर ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींना सांगत असते की मी त्या बिंडोक सारंगला सांगितले की मी प्रेग्नेंट आहे, परंतु त्या बिंडोकने माझ्यावर विश्वास सुद्धा ठेवला. सारंगला आता हे ऐकून धक्का बसतो. सारंगच्या समोर आता शेवटी ऐश्वर्याचं खरं रूप येते. तो धावतच हॉस्पिटलला येतो आणि तेथे येऊन जानकी वहिनीसमोर जीव देण्याचा प्रयत्न करतो. ऋषिकेश आणि जानकी आता त्याला अडवतात. आता सारंगला खूप असा पश्चाताप होत असतो. सारंग रडत म्हणतो की बहिणी ऐश्वर्याच्या नादी लागून मी आपलं घर तोडलंस. तेव्हा आता जानकी म्हणते की जे तुटलेलं आहे ते जोडायचं. येत्या 15 दिवसातच ऐश्वर्या बरोबर तुम्ही ऐश्वर्यासारखंच वागायचं. सारंग विचारतो की म्हणजे काय, तर जानकी म्हणते की म्हणजे आता डावपेच नाही तर युद्ध होणार. म्हणून ते तिघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन त्यांची परत एक टीम आता ऐश्वर्याच्या विरोधी बनते. व मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.